विजयी मेळाव्यासाठी नवी मुंबई शहरातून सुद्धा ठाकरे सेनेचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जवळपास 2 दशकांनंतर आता दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। आपण पाहतोय आता या बसच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते वरळीच्या दिशेने निघालेले आहेत आणि सर्वजण एकत्र येत आहेत। त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी बातचीत सुद्धा केली। पाहुयात कार्यकर्त्यांचं काय म्हणणं। ठाकरेंचा मराठी माणूस भडकला। शिवसैनिक असेल, मनसैनिक असेल, राज्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मी आहे वाशी रेल्वे स्टेशनच्या, अनेक शिवसैनिक जे आहे रेल्वे स्टेशननी रवाना झालेले, बसनी सुद्धा जे आहेत वाशी रेल्वे स्टेशनवरून आणि शिवसेनेचे पदाधिकारी सर्वसामान्य मराठी माणूस जे आहे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। त्यामुळे 2 मराठी नेते, 2 ठाकरे बंधू राज्याच्या राजकारणात येत आहेत। त्यामुळे शिवसैनिक असेल, सैनिक असेल, यांच्या मनामध्ये जोश, उत्साह वातावरण निर्माण केलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यांवर 2 नेते एकत्र येत आहेत, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते शिवसैनिक आहेत। सर, 2 मुद्दे, मराठी मुद्द्यांवर 2 ठाकरे एकत्र येत आहेत। मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे, कारण भाषावार प्रांतरचना जेव्हा झाली तेव्हा प्रत्येक राज्याला त्यांची एक भाषा मिळाली, की ती भाषा म्हणजे मातृभाषा आहे। ती मराठी मातृभाषा ही सक्तीची असताना हिंदीसुद्धा अनिवार्य करण्याचा डाव महाराष्ट्राचे बेकायदेशीर सरकार आणि करप्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा डाव रचला आणि हिंदी अनिवार्य करण्याचा हा त्यांचा हेतू, त्या दृष्टिकोनातून त्यांनी GR काढला। हा GR रद्द करण्यासाठी सर्व मराठी माणसं एकत्र आली आणि मराठीने या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं मराठी माणसाचं हेतू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।